नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी घरच्या घरीच दुधापासून मावा कुल्फी कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे. तर अगदी सोप्यात सोपी आणि लवकर होणारी ही रेसिपी आहे. आणि उन्हाळा म्हटलं की कोणाला थंडगार खाऊ वाटत नाही, सगळ्यांना. दुपार झाली की एक वेळ जेवण नसलं ते चालेल, पण थंडगार पोटाला पाहिजे म्हणजे पाहिजेच. रस्त्याने घंटी वाजत आला की म्हणायचं की कुल्फीवाला आला, कुल्फीवाला. तीच कुल्फी आज आपण घरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. आता काय करते आता मम्मी? विलायची कुटलेली ना ह्यात टाकायचं ते सगळं. दाखव. हा तसं छान आहे. मला एक मिनिट. पल्लवीच्या आवडीची मावा कुल्फी. आणि ह्या याड्यांना पण खवातली कुठल्या वेड्यांना? नाही, चांगल्या ये उपशायला मम्मीला सगळ्यांना खवातली. मामा कुल्फी दिसतंय का? हा दिसते. मामा कुल्फी खायची पार्टी आहे ना आज. अम्मा मामा कुल्फीची कुल्फीचं मिश्रण तयार झालंय. हे पहा किती छान दिसतंय. पातेलं ना थोडंसं बारीक पडलं म्हणून दुसऱ्या पातेल्यात टाकले मी. इथे पहा मावा आईस्क्रीमचं सगळं मिश्रण तयार झाले. पहा उकळून छान असं. आता ही एक 2 ते 2.5 लिटर दूध होतं, त्याच्यापासून छान असं आटून पहा एकदम छान असं मिश्रण तयार झाले. आता हे थंड होऊन द्यायचं आणि मग छान असं कुल्फीच्या मोडमध्ये भरायचं. चला दाखवते. आता हे थंड व्हायला ठेवते. आणि हे भांडं आहे ना मी आजच आणलं होतं नवीन, तर त्यामध्ये छान असं नवीन भांड्याचं उद्घाटन केले छान असं गोड पदार्थापासून. चला म्हटलं नवीन भांडं आहे ना तर मावा कुल्फी, तर कुठलं पण नवीन भांडं आणलं ना मी ना तर त्यामध्ये गोडच काही पण करत असते. तर छान असं ह्या भांड्यामध्ये नवीन भांड्यामध्ये केले छान असे मावा कुल्फी मिश्रण झालंय छान असं. इतकं सुंदर वास येतं ना त्याला, खूप छान येतं. आता थंड झाल्याशिवाय काय त्याला कुल्फीला ठेवता येणार नाही. चला आता पहिले थंड करून घेते आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवून देते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. थंड करायला ठेवले फॅनसमोर. मग थंड झाल्यानंतर आईस्क्रीम मोडमध्ये ठेवून देणार आहे. आता हे थंड होते. थंड झाल्यानंतर यामध्ये हे सगळं भरणार आहे. छान असं थंड होऊन द्या. खूप छान असं झाले पहा. तयार झालेलं मिश्रण एकदम छान असं फॅनच्या समोर सगळं थंड करून घ्यायचं. थंड झाल्याशिवाय अजिबात आईस्क्रीम मोडमध्ये टाकायचं नाही बरं का. तर छान थंड झाल्यानंतर सगळ्या आईस्क्रीम मोडमध्ये मी ते टाकलं आणि त्यामध्ये कांडी वगैरे काही ठेवायचं नाही. तर आईस्क्रीम मोडला छान असं त्याला झाकण भेटले, त्यालाच मग छान अशी आपली कुल्फी तयार होणार. पहा सगळीकडं छान असं भरून घेतलं, त्याच्यावरचे छान असे झाकण लावून घ्यायचे आणि अर्धा तास 45 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं. अगदी हुबेहूब आपली मावा कुल्फी तयार होते. सगळे छान असे त्याचे झाकण लावून घेते. पहा पल्लवी मध्ये करत होती कारण तिला लावायचं होतं. तिने एक मी एक तिने एक असं सगळे छान असं कुल्फीचे झाकण लावून घेतले. आता सगळ्यात शेवटी मग ते 30 ते 45 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. छान असं कुल्फीचं मिश्रण कुल्फी तयार. ही पहा छान असं कुल्फीचं मिश्रण तयार केलंय. नाही एवढ्या सगळ्या भरल्यात. हे बाकीचं मिश्रण अजून शिल्लक आहे. आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. वाव. ही आईस्क्रीम तयार केलेली फ्रीजरमध्ये ठेवून देते अशी व्यवस्थित. अशी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. इथं ठेवली पहा. आता छान असं झाल्यानंतर दाखवते आईस्क्रीम कशी केली. फायनली आईस्क्रीम तयार झाली पहा. आता चला दाखवते सगळ्यांना. आता ह्या मोडमध्ये पहा सगळं पॅक झालंय. आता हे काढायचं म्हणजे आईस्क्रीम तयार झालेलं दिसेल. एका ताटात पाणी घेतलंय पहा आणि त्यामध्ये हे सगळं आईस्क्रीम तयार झालेलं ठेवले. एकदम लूज झालं की ती आपली आईस्क्रीम अशी निघते. एक 2 ते 3 मिनटात ह्यामध्ये ठेवले पहा. हे असं थोडंसं थंड व्हायला.
पल्लवीला काय दम निघा नाही, कधी आईस्क्रीम खायला असं झालंय. आता फायनली पल्लवीला ना पटकन अशी वाव, फायनली मावा कुल्फी तयार. आता पल्लवीला देते, पल्लवी सांगेल. वाव, छान झाली. पहा, घरच्या घरी छान असं एकदम थंडगार अशी मावा कुल्फी तयार झाली. अगदी थोड्या साहित्यामध्ये सगळ्यांनी एकदा करून पहा, खूप सुंदर लागते. आणि बाहेरच्या आईस्क्रीमपेक्षा मावा कुल्फीपेक्षा घरी केलेली अतिउत्तम आणि एकदम छान परफेक्ट अशी मावा कुल्फी झाली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे. कशी झाली ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. इथे पहा, आईस्क्रीम खाण्यासाठी ना मावशी मामाचा मुलगा आला होता, त्यांच्यासाठी आईस्क्रीम तयार केली होती. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये केलेले संपली होती. ही दुसरा राऊंड होता. सगळ्यांना खूप आवडली. सगळ्यांनी आवडीने खूप छान अशी खाल्ली आणि खूप आवडली बरं का सगळ्यांना. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.